आणि खूपच सुरेख अटॅक मारण्याकडे राकेश मात्र डिफेन्स करताना दिसतोय. सुमित टू कैलास. सुमित हा सुद्धा एक अटॅकिंग मिडफिल्डर मिडल बनलेला होता. रॉक हँड वरती चेंडूला सचिन यांच्याकडे मदत सुद्धा झाली आणि पॉइंट्स मात्र देतो तो फ्रेंड्स संघाला 1-0. फ्रेंड्स बी 1 फ्रीडम बॉय 0. सुमित धीरज सुमित आता मात्र कैलास अटॅक करत दिसतात आणि मात्र चुका होते. कॉलिंग मात्र होत नाहीये. राकेश मात्र कॉलिंगला नाही देत नाहीये आणि मात्र पॉइंट्स सर्व्हिस मध्ये चेंज होते. सर्व्हिससाठी मात्र फ्रीडम बॉयज संघ यांच्याकडे मोहित यांच्याकडे अपेक्षा असेल नक्कीच. बेस्ट ऑफ लक मोहित. 0-1 नक्कीच. आता मात्र निलेश सुमित जर मोहित यांच्याकडे चांगला खेळ झाला तर चांगल्या त्यांनी जर डिफेन्स केला चांगल्या नेटी त्यांनी काढल्या गेला तर बाळू यांच्याकडे मात्र काही मार्गदर्शन केलं जाईल. बाळू त्यांचे सहयोगी मित्र यांच्याकडे म्हटलं गेलं तर नंतर मात्र सर्व्हिस करताना 1-0 राकेश तेनी 1-0 आनंद गोट्या. आता मात्र कैलास आणि पुन्हा एकदा बॉलिंगचं अभाव होतं भरपूर सामोरं देतात दिसतात ते मात्र कैलास एक अनुभवी खेळाडू. 2-0 मोहितकडनं चुका होते मात्र सामना खूपच बाकी आहे. 2-0 मोहित यांच्याकडे अपेक्षा असते. कैलास सुमित निलेश मात्र अटॅक करत दिसतात. कैलास यांच्याकडे अटॅक होतोय. सुमित यांच्याकडे अटॅक होतोय. अटॅकवर अटॅक होतोय मात्र चांगला डिफेन्स मात्र कैलास यांच्याकडे केला होतो. मात्र एक चांगले डिफेन्सर या संघासाठी मागची 3 वर्ष त्यांनी मात्र खेळी केला असा धीरज मात्र डिफेन्सिव्ह रोल पार पाडताना दिसतो. हा फ्रीडम बॉयज संघ मात्र या स्पर्धेला या संघात मात्र एक खेळाडू मात्र नक्कीच त्यांचे मात्र फ्रीडम बॉयज संघ आठवण करायचा होतो मात्र मिलिंद त्यांचा मात्र शस्त्रक्रिया झाल्यामुळे आज या स्पर्धेसाठी उपस्थित झाले असा मिलिंद. 2-0 धीरज सुमित खूप सुरेख अटॅक सुमितकडून मात्र चांगलं समजसूचकता मात्र बघायला मिळते ती मात्र कमिशनच्याकडनं प्लेसमेंट चांगला दिसतो आणि आता मात्र एक आकडा वेगळा नेटी भरून मात्र चेंडू येतोय परंतु नेटी होऊन यांना मात्र काय चेंडू कमाला गेला नाही आणि मात्र 3-0 असा स्कोर आहे. 3-0 आता मात्र निलेश मात्र अटॅक करत दिसत आहेत. वारंवार अटॅक करत दिसत आहेत आणि आता मात्र चेंडू मात्र अग्नीच्या रूपाने बाहेर जातो. नक्कीच खूपच चांगलं खेळ बघायला मिळतो. 0-3 कैलास मात्र चांगला अटॅक डिफेन्स करतात आणि मोहित यांच्याकडे मात्र चांगलं लीड होते परंतु चेंडू मात्र कॅरी होत नाहीये. 0-3 असं स्कोर लाईन कुठेतरी मात्र आणि मात्र राकेश केनी यांच्याकडे मात्र खेळाडू वृत्ती मात्र बघायला मिळते आणि त्यांनी मात्र प्रेक्षकांनी अभि सांगितलं असताना जो त्यांनी राईट दिला आणि मात्र अभि संघाला मात्र पॉईंट दिला असा राकेश केनी. आता मात्र सुमित 0-3 असा फ्रीडम बॉयज पिछाडीवर असताना आपल्या संघाला मात्र कितपत अनुभव देतो सुमित आणि आता चांगला प्लेसमेंट यांच्याकडे चांगला गेलो होतो चांगला अटॅक करताना निशान वारंवार अटॅक करत दिसतात आणि कैलास अटॅक करत दिसतात. चांगलं नेटवर्क मात्र मोहित यांच्याकडे होते. निशान त्यांच्याकडे अपेक्षा असते आणि त्यांनी नक्कीच निशान यांच्या अटॅकिंग जोरावरती नक्कीच 1 पॉईंट आपल्या संघाला घेऊन दिला. 1-3 असं आपल्या संघ मात्र सार्थक होऊन गेलं निशान यांच्या माध्यमातून. या संघाचे फ्रीडम बॉयज संघाचे पाठीराखी मात्र आपल्या संघासाठी उपस्थित होताना दिसत आहेत. चेतन जे मात्र मोहितला सपोर्ट करण्यासाठी ते मैदानात उपस्थित दिसत आहेत. चेतन काळे मात्र 2-3 फ्रीडम बॉयज 2 फ्रेंड्स बी 3 असा ऑनलाईन आता मात्र सर्व्हिस करताना दिसतोय तो सुमित. विशाल त्यांचे चेंडू लागतात. विशाल मात्र चेंडू आणि चांगला अटॅक निशान यांच्याकडे आणि आपल्या संघाला मात्र बरोबर साधून दिली. 3-3 इक्वल असा स्कोर आहे. निशान मात्र
वारंवार अटॅक करतात दिसतात. तो अटॅक मात्र डिफेन्सला गुंतून काढतो. तो मात्र फ्रेंड्स मी सांगायच्या डिफेन्सला मात्र चूक करून टाकतोय. कारण चांगला अटॅक विशालच्याकडनं बघायला मिळतो. आता मात्र चांगला प्लेसमेंट मोठ्यांच्याकडनं आनंद जेव्हा नक्कीच चांगला प्रयोग करून आपल्या संघाला चांगल्या आणि स्कोर आहे किती मात्र 4 फ्रीडम बॉयज 4 फ्रेंड्स बी मात्र आता पिछाडीवर जातात दिसते 3 दोन्ही दिग्गज संघ नक्कीच फ्रेंड्स बी संघ आता पिछाडीवर जातात दिसतोय आणि अवे 3-4 प्रेक्षकांना मागे बसायचं आहे. आता मात्र राकेश केनी यांना मात्र पासिंग चेंज होतोय. आता कुठेतरी कमी पडतात दिसत आहे. नक्कीच 4-3 4-3 असा मात्र हा स्कोर लाईन. कैलास सुमित तू मात्र मिस्टर 100% आजच्या दिवसातील अल्पेश आणि मात्र चुकीला माफी नाही असा काहीचा डायलॉग होता दिसतो. धीरज 5-3 हाफ टाइम ओव्हर होतोय. मिस्टर 100% आता मात्र 99 वर येतात. साठी पंच म्हणून आम्हाला सांगतायत. तिकडे मात्र या सामन्यात मात्र एक सूट नक्की झाली आणि त्यांचं पर्सेंटेज मात्र कमी होताना दिसते. तर निशाण्याचं पर्सेंटेज मात्र वाढताना दिसते. निशाच मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आणि आता आपण या सामन्यात मात्र दिनेश यांच्याकडनं मात्र वारंवार सुद्धा होताना दिसते. एक प्रेशराइज सामना एक प्रेशराइज गेम मात्र असेल तो मात्र फायनल नक्कीच खूपच चांगला खेळ मात्र दोन्ही संघांना होतोय. धीरे धीरे मात्र अटॅकिंगची अपेक्षा असेल ती मात्र फ्रेंड्स बी संघाला नक्कीच मिस्टर 100% कल्पेश मात्र 99% वर जाताना दिसतो आणि निश्चित मात्र 100% वर येताना दिसतो. खूपच सुरेख प्लेसमेंट करायला संघाला सुमित मात्र दोन्ही हाताने मात्र खेळताना दिसतोय. राईट लेफ्ट दोन्ही साईडला मात्र सुमित खेळताना दिसतो. नक्कीच सुमित यांच्याकडे चांगला खेळ होतोय आणि कल्पेश मात्र चांगला फॉर्म मध्ये असताना दिसतो त्या पूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात. पहिला सेंचुरी खूपच सुरेख डिफेन्स त्यांच्याकडनं मोहित मात्र मिस्टर 100% होताना दिसतो. पहिला सेंचुरी होतो परंतु पॉईंट्स मध्ये तो फ्रीडम बॉल संघाला 6-7-3 फ्रीडम बॉल संघ मात्र अटॅकच्या पूर्ण दिसतोय. पहिल्या सेंटीमध्ये अटॅक केला तर नक्कीच फ्रीडम बॉल संघ सुद्धा अंतिम फेरीमध्ये अंतिम विजेता होऊ शकतो. आणि आता मात्र कल्पेशकडे चांगला डिफेन्स निलेश मात्र डिफेन्स पाहण्यात आले आहे. मिडल्सच्या भूमिकेत निलेश मात्र असतील. 3-7 नक्कीच रोटेशन मात्र होते. आपल्या सर्व्हिसला मात्र कैलास आपल्या मुलांच्या भूमिकेत होते कारण तो अटॅक आपल्या सर्व्हिसलाच व्हावा असं काही संबंध दिसते आणि निलेश मात्र पुन्हा लेफ्ट अटॅकला जाताना दिसत. खूपच सुरेख अटॅक मात्र सुमित खूपच चतुर खेळाडू कैलास यांच्याकडे मात्र चेंज देत नाही. क्रॉस खेळताना दिसत सुमित खूपच सुमितकडे मात्र चांगला खेळ होतो. फ्रेंच संघाला कुठेच अडकलेला संघ मात्र पुन्हा एकदा ट्रॅकवर जात दिसतोय. 4-7 असं स्कोर लाईन 4-7 धीरजचे यांच्याकडे मात्र अपेक्षा असते चांगल्या सर्व्हिसची. धीरज पुन्हा एकदा अटॅक आता मात्र निलेश चेंडू खूपच सुरेख असा बॅट कल्पेशकडे पुन्हा एकदा टाकला गेला आहे. समय सुचत कल्पेश नेहमी दाखवत आहे आणि कैलास यांच्याकडे मात्र चेंडू आहे. काही सोबत ट्रॅकवर खेळताना दिसतो तो पुन्हा फ्रेंड बी संघ मात्र सर्व्हिस करताना दिसतो. नक्कीच या स्पर्धेचा उद्घाटन ज्यांनी मात्र स्पर्धेसाठी अत्यंत प्रयत्न केला असा मात्र धीरज तांबरे चुका होते. चुकीला माफी नाही. नक्कीच सुमित यांच्याकडे चुकी झाली. सुमित मात्र ओव्हरऑल पूर्ण ग्राउंड मध्ये मात्र चेंडू खेळत होता. तो सुमित मात्र आता पुरेसा अवघेच्या रूपात चेंडू पास झाला. 6-7 धीरज सुमित आणि आता मात्र पूर्ण सुरेख मोहित यांच्याकडे मात्र डिफेन्स सचिन कैलास मात्र थोडासा डिफेन्स करताना दिसत आहे.
नक्कीच अपेक्षा असेल की अटॅकची आणि सुविधांची सामना मात्र इक्वल होतो 7 सुमित आता मात्र कंडिशन मिस्टर 100% नक्कीच पंच मनोज यांच्याकडे मात्र अवे 7 सुमित सर्विस करणार असेल नक्कीच फ्रीडम बॉल संघाचा एकदम पाठी राखा मात्र संदीप त्यांनी मात्र खूप वर्ष या संघासाठी लेटमॅन असं काम केलं संदीप मात्र काहीशा कारणास्तव यामध्ये मुकला गेला दरम्यान आपल्या संघाला मात्र चेअर करण्यासाठी मला उपस्थित आहेत आता मात्र अटॅक चांगला पहिल्या संघाकडे अटॅक सचिन मध्ये डिफेन्स मध्ये मात्र पडताना दिसत आहे नक्कीच म्हणेल जास्त या संघासाठी मात्र ज्यांनी चांगलं लेटमॅन केलं असं फ्रीडम बॉल संघाला संदीप नक्कीच आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहे आकाश केनी आता डिफेन्सला कल्पेश मात्र आता पुन्हा एकदा 100% ट्रायमध्ये दिसतो सुमित एक चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकला होतो आकाश केनी मात्र थोडंसं बॅकमध्ये खेळत आहेत सुमित काही खास नक्कीच कैलास संघाकडे मात्र थोडीशी अटॅकिंग अपेक्षा नक्कीच आपल्या संघाला असेल कारण अटॅक हा सर्वात मोठा डिफेन्स मानला जातो आणि सुंदर स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून गेला गेला कैलास संघाकडे मात्र संघाला 8-7 फ्रेंड्स भी संघा 8 फ्रीडम बॉल 7 ते पंचा मनोज आम्हाला मात्र इशारा करताना दिसत आहेत 8-7 सुमित आता आपल्याचा क्रॉस केला जातो 9-7 हाफ 7 हा सामना मात्र हाफ पॉइंट्स असेल हाफ 7 स्कोर लाईन असेल नक्कीच दोन पॉइंट्स पुढे आघाडीवर असणारा हा फ्रीडम बॉल संघ पिछाडीवर असेल तो मात्र फ्रीडम बॉल संघ पिछाडीवर आघाडीवर असेल तो फ्रेंड्स बी संघ पहिला असं मात्र खूपच सुंदर अटॅक चांगले डिफेन्स विचारच्याकडनं राकेश केनी पॉइंट मात्र आपल्या संघाला चांगल्या स्थितीत आणू शकतो का एका पुस्तकात उत्कृष्ट नीतीच्या धोरावरती बघूया विदेश यांच्याकडे मात्र अटॅक खूपच सुरेख पॉइंट्स चांगले समजू शकता 100% मिस्टर 100% कल्पेश यांच्याकडे दाखवली गेली चेंडूची राईड असतात कल्पेश यांच्याकडे मला समजू शकता दाखवली गेली आणि पॉइंट्स घेतला गेला लास्ट 7 स्कोर लाईन असेल लास्ट 7 10 पॉइंट्स मात्र सामना असेल लास्ट 7 खूप सुरेख 100% मिस्टर आणि सामना जिंकतो फ्रेंड्स बी संघ कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रेंड्स बी संघ आणि फ्रीडम बॉल संघ तुमचं अभिनंदन कारण तुम्ही सुद्धा चांगला खेळ करून आपल्या संघाची खेळ चांगला केला मोहित तुमच्याकडे चांगली काळजी गेली परंतु पराभव झाल्यामुळे तुमचं कौतुक करेल परंतु अभिनंदन कैलास राकेश केनी